चला हे 50 किलो तर झालं. आता ते सरिता काकूंचं पीठ पहिलं करून घेऊया. हा? या दादा, तुमचीच तयारी केली होती आता ही 50 किलो दळण दळून झालेलं आहे. हे घ्या 450 रुपये. 9 रुपये प्रमाणे 50 किलोचे पैसे. नाही हिशोब बरोबरच आहे, पण महिन्याभराचं काम आहे ना, महिना अखेर हिशोब करू. नाही नाही नको, प्लीज घ्या हे पैसे. अहो दादा असं काय करताय, शेवटच्या दिवशी करूया. म्हणूनच आज करतोय. शेवटचं का काय झालं दादा, काही चूक झाली आहे का आमच्याकडून? नाही म्हणजे काही चुकलं असेल तर सांगा, आम्ही दुरुस्त करू ती चूक. हे बघा तुम्ही मॅडम, माझा सुद्धा मेसचा धंदा चालू राहायला हवा. अहो माझ्याकडे लांबून गावातून मुलं शिकण्यासाठी येतात, मग त्यांच्या आई वडिलांचा विश्वास असतो माझ्यावर. जरा जरी काय झालं तर त्यांना उत्तर द्यावे लागतात मला. आणि जर उद्या का त्यांना हे कळलं की मी अशा घरातून पीठ करून आणतोय जिथं खोली राहतात, तर धंदा बसेल माझा. कोणी? नाही दादा, असं काहीच नाहीये. यांनी काही केलेलं नाहीये, खरंच सांगते. आज तुमच्या मिस्टरांना कोणत्या आरोपाखाली शिक्षा झाली? कोणाच्याच ना? नाही काही गैरसमज झालाय हो, ते दोषी नाहीयेत. पण माझा नाईलाज आहे. जोवर ते निर्दोष म्हणून सुटत नाहीत तो पण अवघड आहे. आता असं काय करताय, थांबा ना जरा. अहो तुम्ही बघताय 2 दिवस आम्ही किती किती व्यवस्थित काम करतोय. आम्ही साधी माणसं होतो. आता आता गैरसमज झालाय. खूप कठीण काळ आमचा सुरू आहे. अशा काळात जर तुम्ही पण असा निर्णय घेतला ना तर आमचं खूप नुकसान होईल. हो पण माझं नुकसान होईल त्याचं काय हो? आता असं करू नका हो. ऐका ना, मी तू 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 बोल ना त्यांच्याशी, त्याने समजावून. काय बोलू, त्यांनी आता निर्णय घेतलाच आहे. मला वाटलंच होतं हे असंच होणार. हरीश तू तरी थांबव ना त्यांना. दादा, ओ दादा, दादा ऐका ना. काय तुम्ही? आई, दादा, दादा अहो थांबा ना. माझं 2 मिनिटं ऐका. दादा अहो 2 दिवस तुम्ही बघताय किती किती व्यवस्थित काम करतोय आम्ही. सगळी स्वच्छता पाळतोय, सगळं निगुतीने करतोय. विश्वास ठेवा. अहो यांनी काही नाही केलंय. दादा अहो अहो ऐका तर. हिम्मत झाली आहे लिहायची? कोणी लिहिलं आहे? लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? या घरात कोणी काय झालं? काय झालं? बापरे आई, हे काय, हे कोणी लिहिलंय? झालं कल्याण म्हणून ते दळणाचं गिऱ्हाईक गेलं. तेव्हा आता काय काय बघावं लागणार आहे. मी शांत बसाव. आई 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 शांत व्हा. काय करताय? असं पुसून नाही जाणार आहे. वीणा तू एक काम कर, जा पाणी आण, फडकण काहीतरी आण, जा घेऊन ये पटकन. साबणाचं पाणी आण जा. हे आता लिहिलेलं आपण पुसू शकतो हरी, पण अजून परत कोणी लिहून गेलं तर तेव्हा काय करणार आपण? हा, अजून किती दिवस आपण हँडल करायचं हे सगळं? तू प्लीज आता या क्षणी तू काहीही बोलू नकोस प्लीज. तू मलाच बोल. हा, आई प्लीज सावकाश, हळू. आई सावकाश. हरीश अंगणातली माती ती काढून आण, पटकन पटकन आण. मेल्यात घेऊन ये. हा
कोणी नाही येते. वहिनी घर रेडी आहे. नाही भाऊजी, या फक्त 4 भिंती उभ्या राहिल्या. आता घर आपण बनवूयात. चला. चला ये चल. धीरज आलास? आई अगं हे काय करतेस तू? हे बघ, माझं 5 मिनिटात तळून होणार आहे. सिद्धूसाठी हे घेऊन जायचंय सगळं. जाशील ना? अगं हो जाईन मी घेऊन, पण आता का करतेस तू हे सगळं? असे काय प्रश्न विचारतोयस तू? तुला माहिती आहे ना सिद्धू घर सोडून गेलाय ते. एकतर काय परिस्थितीत असेल कोणास ठाऊक. त्याच्याकडे धड पैसे नाहीयेत, काम नाहीये काही करायला. तुला नाही काळजी वाटत आहे का त्याची? अगं तसं नाही, अर्थात मला त्याची काळजी आहे, पण पण तू जितकं टेन्शन घेतेस ना आपल्या सिद्धूचं तेवढं टेन्शन नाही बाबा मला. याचं कारण काय आहे माहिती काय? तुला सिद्धू की नाही मांजरासारखा आहे. कितीही उंचावरून खाली पडला ना तरी त्याच्या पायावर उभा राहील तू. तू आता मला ही उदाहरणं देत बसू नकोस. मला आता फक्त एवढंच दिसतं की माझा मुलगा घर सोडून बाहेर गेलाय. तू हे सगळं घेऊन जाणार आहेस की नाही त्याच्यासाठी? हो हो, पण हे एवढं सगळं आई? हा म्हणजे 3-4 दिवस दोघांनाही पुरेल असं दिलंय मी. आणि सगळे टिकणारे पदार्थ आहेत, खराब नाही होणार. हो आई, मान्य त्याच्याकडे पैसा नाहीये, पण इतके वर्ष त्याने जे समाजकार्य केलं त्यातून जी माणसं कमवली ती तर आहेत ना त्याच्यासोबत. आत्ता त्याचा काही उपयोग आहे का? नाही, मला काही माहित नाही. तू हे सगळं पटकन घेऊन जा त्याच्यासाठी. हो, मी काळजी करू नको, मी पोहोचवतो सिद्धूपर्यंत सगळं. 1 मिनिट झालं ताज. हे पण घ्यायचंय? हो तर बरं, मग पटपट. आणि अधिराज काळजी घ्या, म्हणजे कोणाच्या लक्षात येऊ नये असं बघ.